कांद्याची पात कशा प्रकारे स्टोअर करायची आहे ते बघणार आहोत। इथे तुम्ही ही भाजी बघू शकता किती फ्रेश आहे, जराही खराब झालेली नाही। आता ही भाजी आपण अगोदर बघून घेऊया, थोडी खराब असेल तर त्याच्यातली काढून घेऊया। आता चाकूने आपण हे कांदे कट करून घेणार आहोत। ही भाजी आपण कशा प्रकारे स्टोअर करणार आहे ते बघूया। इथे आपल्याला अगोदर ही भाजी कट करून घ्यायची आहे। इथे ही भाजी कट करण्यासाठी मी एक ट्रिक करत आहे। इथे आपण एक रबर घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे भाजीला लावून घ्यायचं आहे। या पद्धतीने तुम्ही भाजी नक्की कट करून बघा, जराही आपल्याला त्रास होत नाही। अगदी व्यवस्थित भाजी आपण कट करू शकतो। पातीमध्ये काही खराब पात असेल तर ती आपण अगोदर अशा प्रकारे काढून घेऊया। भाजी कट करण्याची ही खूपच मस्त आणि उपयुक्त अशी ट्रिक आहे, नक्की ट्राय करून बघा। आता आपण अशा प्रकारे ही भाजी कट करून घ्यायची आहे। भाजी तुम्हाला किती बारीक किंवा मोठी पाहिजे त्याच्यानुसार कट करू शकता। अशा प्रकारे इथे मी सर्व भाजी कट करून घेत आहे। अशा प्रकारे इथे आपल्याला हा रबर पाठीमागे करून भाजी कट करून घ्यायची आहे। भाजी कट करण्यासाठी तुम्ही ही ट्रिक कधी ट्राय केली आहे का, नक्की कमेंट करून सांगा। अशा प्रकारे इथे मी सर्व कांद्याची पात या पद्धतीने कट करून घेत आहे। त्याच्यामध्ये जे काही खराब पात आहे ते आपण या पद्धतीने काढायचे आहे। अशा प्रकारे इथे मी सर्व पात कट करून घेतलेली आहे। किती सहज इथे आपली पात कट करून झालेली आहे ते तुम्ही बघा। आता ही भाजी आपण कशा प्रकारे स्टोअर करायची आहे ते बघूया। ही भाजी आपण डब्यामध्ये 4 ते 5 दिवसासाठी स्टोअर करून ठेवणार आहोत। येथे मी एक असा डब्बा घेतलेला आहे, तुम्ही प्लास्टिकचा किंवा स्टीलचा डब्बाही वापरू शकता। आता याच्यामध्ये आपण एक टिश्यू पेपर ठेवायचा आहे। हा टिश्यू पेपर आपण पूर्ण ओपन करून घ्यायचा आहे। ओपन करून अशा प्रकारे तो डब्यामध्ये घालून घ्यायचा आहे। सर्व बाजूने व्यवस्थित आपल्याला तो सेट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे टिश्यू पेपर सेट करून झाल्यानंतर आपण आता ही पात या डब्यामध्ये ठेवायची आहे। या पद्धतीने कांद्याची पात कट करून तुम्ही डब्यामध्ये स्टोअर करू शकता। अगदी 4 ते 5 दिवस खूप छान टिकते, त्यामुळे ही ट्रिकसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। डब्यामध्ये सर्व पात इथे मी भरून घेतलेली आहे। आता वरून आपण झाकण लावूया। ही ट्रिक छान आहे, नक्की ट्राय करून बघा।